नमस्कार मंडळी, मी दिव्या तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते। तर तुम्ही बघतच असाल की माझ्या मिक्सरचे काय हाल झालेले आहेत। जिकडे तिकडे डागच दिसत आहे आणि पांढरा कलर असल्यामुळे ती घाण लगेच उठून दिसते। आणि आता मला हे मिक्सर क्लीन करायचं आहे, तर हे मिक्सर मी एकदम सोप्या पद्धतीने क्लीन करणार आहे, तर तेच मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे। तर इथे मी एक छोटी वाटी घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला 1 चमचा कपडे धुण्याचा सोडा टाकायचा आणि त्यानंतर सिक्रेट इन्ग्रेडियंट म्हणजे कोलगेट। हो, कोलगेट आपण दात घासतो ना, ते कोलगेट, कुठलंही कोलगेट तुम्ही जे वापरत असाल ते। तर इथे मी वाटीमध्ये कोलगेट टाकून घेतलेला आहे आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे खाण्याचा सोडा। तर खाण्याचा सोडा घ्यायचा आहे थोडासा आणि ह्या तिन्ही गोष्टी एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या। तर तुम्ही बघू शकता की मी ह्या तिन्ही गोष्टी एकदम छान व्यवस्थित मिक्स करून घेतल्या। आणि आपल्याला आता एक ब्रश घ्यायचा आहे, तर तुम्ही यूज केलेला ब्रश सुद्धा वापरू शकता किंवा नवीन सुद्धा घेऊ शकता। तर आपल्या सगळ्यांकडेच किचनच्या वस्तू क्लीन करण्यासाठी एखादा एक्स्ट्राचा ब्रश तर असतोच, तर तो सुद्धा घेऊ शकतो। आणि ही पेस्ट आता आपल्याला घ्यायची आहे आणि मी दाखवतेय त्याप्रमाणे पूर्ण मिक्सरला ही पेस्ट अशा प्रकारे लावून घ्यायची आहे। कुठलीही जागा न सोडवता पूर्ण मिक्सरवरती आपल्याला ही पेस्ट लावून घ्यायची आहे। आणि आपण पेस्ट बनवताना पाण्याचा वापर खूप कमी केलेला आहे, त्यामुळे मिक्सरच्या कुठल्याही भागामध्ये पाणी जाण्याचा अजिबात चान्स नाहीये। सर्वात खराब भाग जो असतो तर तो वरचा भाग असतो मिक्सरचा, कारण आपण मसाला वगैरे काढल्यानंतर मिक्सर क्लीन तर करतच असतो, पण ओला मसाला जर काढला ना तर तो मिक्सरच्या वरच्या भागावरती पडतोच आणि तो काही आपण एवढा क्लीन करत नाही, कारण बाकीचे पण कामं असतात, त्यामुळे त्याकडे आपण दुर्लक्षच करतो। आणि तुम्ही बघू शकता हे जे बटन आहे तर त्याच्या साईडला पण किती घाण बसलेली आहे। तर तिथे अगोदर मी ही पेस्ट टाकून घेतली होती आणि त्यानंतर वरतून ब्रशने घासलं तर ते एकदम इझिली सगळं निघून आलं। आणि सोडा, निरमा, कोलगेट यामुळे आपलं मिक्सर तर एकदम चकाचक होणारच आहे। जिथे जिथे माझा हात जात नाही ना, तर मी त्यासाठी एक चमचा घेतला, चमच्याला असा एक कपडा लावला आणि मिक्सरचे जे असे खाचे आहेत ना, तर त्यातली पूर्ण घाण काढून घेतली। तर तुम्ही बघू शकता किती घाण निघली त्या खाच्यातून आणि तो खाचा एकदम क्लीन झाला। त्यानंतर मी आता एक थोडासा ओला कपडा घेतलेला आहे, जास्त ओलाही करायचा नाही। आणि आता या कपड्याने एकदम छान मिक्सर पुसून घेतलं। तर बघा, अशा पद्धतीने जर मिक्सर क्लीन केलं तर पाण्याचा एकही थेंब आपल्या मिक्सरमध्ये जात नाही आणि एकदम छान प्रकारे आपलं मिक्सर क्लीन होतं। तर तुम्ही बघू शकता लगेच मिक्सरमध्ये फरक दिसायला लागलेला आहे। मिक्सर तर आपण क्लीन करतो, पण मिक्सरचं हे जे केबल असतं तर ते तसंच राहून जातं। आपण जर हे केबल क्लीन केलं नाही ना, तर ह्या केबलवरती जी धूळ बसते ना, तर त्याचा खूप मोठा लेयर तयार होतो आणि मग ते खूप खराब दिसतं। त्यामुळे आपण जेव्हा असं मिक्सर क्लीन करू 8 दिवसाला किंवा 15 दिवसाला, तर त्यावेळेस हे केबल सुद्धा अशा पद्धतीने नक्की क्लीन करायचं। तर बघा, समोरून मिक्सर एकदम चकाचक दिसत आहे आणि हे केबल पूर्ण खराब झालेलं तर ते खूप घाण दिसतं। त्यामुळे मिक्सर सोबतच ह्या केबलची सुद्धा क्लिनिंग करायला पाहिजे। हे केबल साफ करताना पाण्याचा अजिबात उपयोग करायचा नाही, तर अशाच पद्धतीने ब्रशने घासायचं आणि त्यानंतर थोड्याशा ओल्या कपड्याने हे केबल व्यवस्थित पुसून घ्यायचं। तर बघा, ही माझी पिन सुद्धा बरीच खराब झालेली होती, तर ती पण मी या ब्रशने घासली तर एकदम चकाचक निघली ती पिन सुद्धा। आणि तुम्ही बघू शकता बिफोर आणि आफ्टरमध्ये लगेच डिफरन्स दिसायला लागला आहे। याचा कलर पांढरा असल्यामुळे लगेच डिफरंट दिसतो, खराब झालं तरी सुद्धा लगेच दिसतं आणि स्वच्छ केलं ते सुद्धा लगेच कळतं। आठवड्याला किंवा 15 दिवसाला तुम्ही अशा पद्धतीने मिक्सर क्लीन करू शकता आणि बघा ना कसा फरक दिसायला लागलेला आहे। लगेच आपलं मिक्सर नवीन सारखं दिसायला लागलेलं आहे। आणि घरातल्या अशा छोट्या मोठ्या गोष्टी असतात ज्या आपण अशा पद्धतीने क्लीन केल्या ना, तर घर लगेच चमकायला लागतं। तर बघा मंडळी, मी अशा पद्धतीने माझं पूर्ण मिक्सर डीप क्लीन करून घेतलं। तर तुम्ही सुद्धा एकदा अशा पद्धतीने मिक्सर नक्की क्लीन करून बघा। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की कळवा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।